नमस्कार, सप्ततारा न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। आज शनिवार दिनांक 29 जून 2024 न्यूज बुलेटिनमध्ये जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी। विधान परिषदेच्या रिक्त असलेल्या सभापती पदावरून आमदार शशिकांत शिंदे यांनी केली महायुती सरकारची कोंडी, निवड कधी करणार याबाबत उपस्थित केला सवाल। विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये आमदार शशिकांत शिंदे ॲक्शन मोडवर आले असून त्यांनी महायुती सरकार विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे। वेगवेगळे विषय चर्चेला आणत असताना त्यांनी शनिवारी सकाळी 11:15 वाजता विधान परिषदेच्या सभापती पदाच्या रिक्त असलेल्या जागेवरून आक्रमकपणे भूमिका घेत सरकारची कोंडी केली। निवडणूक जाहीर करतो असे सांगून 5 ते 7 महिने उलटले तरी निर्णय होत नसल्याबद्दल त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केला। सभापतींची जागा किती वर्ष किती महिने रिक्त ठेवणार आहे? 3 पक्षाचे सरकार आहे, कोणाला जागा देणार हा त्यांचा अधिकार आहे। आपण या विषयात लक्ष घालून त्या संदर्भात पुढाकार घ्यावा आणि याचा निर्णय घ्यावा अशी मागणी त्यांनी केली। महाराष्ट्रातील सर्वोच्च सभागृह असलेल्या विधान परिषदेच्या सभापती पदाच्या निवडणुकीसंदर्भात सदनामध्ये अनेकदा विषय चर्चेस आलेला आहे। याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत सर्व गटनेत्यांची दालनात बैठक सुद्धा झालेली आहे। लवकरात लवकर आम्ही निवडणूक जाहीर करतो असे त्यावेळी सांगण्यात आले। निवडणूक जाहीर करण्याची बैठक होऊन आज अखेर 5 ते 7 महिने उलटून गेले आहेत, त्यावर अजूनही निर्णय झालेला नाही असा सवाल करत त्यांनी सरकारला कोंडीत पकडले। आमची विनंती आहे की किती वर्ष सभापती पदाची जागा रिक्त ठेवायची या निवडणूक कार्यक्रमाबाबत राज्यपालांना कळवले आहे का याचा खुलासा करावा। हे सांगत असताना प्राथमिक आमचा अधिकार आहे की सभापती पदाची जागा किती वर्ष किती महिने रिक्त ठेवणार आहे। 3 पक्षाचे सरकार आहे, कोणाला जागा देणार हा त्यांचा अधिकार आहे। आपण या विषयात लक्ष घालून त्या संदर्भात पुढाकार घ्यावा आणि याचा निर्णय घ्यावा अशी विनंती देखील त्यांनी केली। त्यांचा आक्रमक पवित्रा पाहून सभापती पदावर असलेल्या डॉक्टर नीलम गोरे या पाहतच राहिल्या। हा विषय या सदनामध्ये बराच वेळा चर्चेला आला। माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सुद्धा या बाबतीमध्ये सर्व गटनेत्यांची आणि आपल्या दालनामध्ये बैठक सुद्धा झाली आणि त्यांनी सांगितलं की लवकरात लवकर, तेव्हा मुख्यमंत्री सुद्धा उपस्थित होते, लवकरात लवकर आम्ही ही निवडणूक जाहीर करतो। ती निवडणूक जाहीर करण्याची बैठक होऊन मला वाटतं 5-7 महिने झाले, तरी अजून त्याच्यावर निर्णय झालेला नाही। सभापती महोदया, यामध्ये आमची विनंती सभागृहाची आहे की काय प्रथा परंपरा आहे, किती वर्ष ही जागा रिक्त ठेवायची आणि बाईंनी सांगितल्याप्रमाणे आपण या निवडणूक प्रोग्रामच्या संदर्भामध्ये राज्यपालांना असं आपण कळवलेलं आहे का याचा खुलासा करावा। आणि हे सांगत असताना आमच्या प्राथमिक आमचा अधिकार आहे की सभापतीची जागा किती वर्ष किती महिने रिक्त ठेवणार आहे। 3 सरकारचं असलेलं पक्षाचं सरकार आहे, कोणाला जागा देणार हा त्यांचा अधिकार आहे। परंतु सभापती महोदय मगाशी सांगितल्याप्रमाणे तुमच्या कार्यक्षमतेवर आमचा विश्वास असल्यामुळे आम्हाला वाटतं की आता तुम्हाला पोषक वातावरण आहे। जर आता तुम्ही तो विषय घेतला स्वतः लावून तर मला वाटतं ते होईल। परत बहुमत आलं तर कदाचित विचार बदलू शकतो। म्हणून आमची विनंती आहे की आपणच आता त्या संदर्भामध्ये पुढाकार घ्यावा आणि याचा निर्णय द्यावा अशी आमची विनंती आहे। कोरेगाव न्यायालयाच्या इमारतीसाठी 3.5 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करणार, प्रलंबित काम लवकरच मार्गी लावणार नामदार महेश शिंदे। कोरेगाव बार असोसिएशन कार्यालयात सदिच्छा भेट। कोरेगाव शहर आणि तालुक्याच्या वैभवात भर घालणाऱ्या तसेच सर्वसामान्यांसाठी महत्त्वपूर्ण असलेल्या कोरेगाव दिवाणी व फौजदारी न्यायालयाची नवीन इमारत बांधली जात आहे। नवीन आणि ऐतिहासिक वारसा असलेल्या जुन्या इमारतीच्या विकासासाठी 3.5 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद केली जाईल। वकिलांसाठी आवश्यक त्या सोयीसुविधा तात्काळ प्रभावाने उपलब्ध करून दिल्या जातील अशी ग्वाही कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष नामदार महेश शिंदे यांनी दिली। कोरेगाव न्यायालय आवारातील बार असोसिएशनच्या कार्यालयास नामदार शिंदे यांनी शनिवारी दुपारी 4 वाजता भेट दिली। यावेळी संघात सभासदांशी संवाद साधताना नामदार शिंदे बोलत होते। असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट महेश शेडगे, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राहुल प्रकाश बर्गे, कोरेगाव विकास आघाडीचे अध्यक्ष तथा प्रथम नगराध्यक्ष प्रशांत उर्फ राजाभाऊ बर्गे, माजी नगरसेवक महेश बर्गे, उपनगराध्यक्ष सुनील दादा बर्गे, नगरसेवक यावेळी उपस्थित होते। नवीन इमारतीचे काम शक्यतो लवकरात लवकर पूर्ण केले जाईल। सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंत्यांना याबाबत सूचित केले जाईल। त्याचबरोबर जुन्या इमारतीच्या नूतनीकरणासाठी आवश्यक तो निधी उपलब्ध करून देण्याची ग्वाही नामदार शिंदे यांनी दिली।
ज्येष्ठ विधिज्ञ तानाजीराव पवार, पुरुषोत्तम बारसावडे, शशिकांत क्षीरसागर यांनी मनोगत व्यक्त करत असताना कोरेगाव न्यायालयाच्या ऐतिहासिक वारसाचा उल्लेख केला. या न्याय मंदिरासाठी आवश्यक त्या निधीची गरज व्यक्त केली. ॲडव्होकेट अमोल भूतकर यांनी स्वागत व सूत्रसंचालन केले. ॲडव्होकेट अरुण वाघ यांनी आभार मानले. कार्यक्रमास बार असोसिएशनचे पदाधिकारी व सदस्य यावेळी उपस्थित होते. कोरेगाव तालुक्याला अमृत महाआवास अभियान पुरस्कार प्रदान. प्रांताधिकारी अभिजित नाईक व तहसीलदार डॉक्टर संगमेश कोडे यांचा विभागीय आयुक्त कार्यालय स्तरावर सन्मान. प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण भागात राबविण्यासाठी शासकीय जागा उपलब्ध करून देण्यामध्ये सर्वोत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल कोरेगाव उपविभागाला पुणे महसूल विभाग स्तरावरील सर्वोत्कृष्ट तालुका म्हणून पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. कोरेगाव तालुक्याने अत्यंत चांगली कामगिरी करून हा बहुमान मिळवला आहे. सातारा येथील जिल्हाधिकारी कार्यालयात शनिवारी सकाळी 11:30 वाजता झालेल्या महसूल अधिकारी बैठकीत सातारा जिल्हा परिषदेच्या प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांनी प्रांताधिकारी अभिजित नाईक व तहसीलदार डॉक्टर संगमेश कोडे यांना सन्मानचिन्ह देऊन गौरवले. यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र ढुडी, अप्पर जिल्हाधिकारी जीवन कलांडे यांच्या सर्व महसूल अधिकारी उपस्थित होते. राज्य सरकारच्या ग्रामविकास विभागाने राज्य व्यवस्थापन कक्ष ग्रामीण गृहनिर्माण अंतर्गत अमृत आवास अभियान राबवले होते. या अभियानामध्ये सन 2022-23 मध्ये प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण भागामध्ये राबवत असताना शासकीय जागा उपलब्ध करून देण्यामध्ये प्रांताधिकारी अभिजित नाईक व तहसीलदार डॉक्टर संगमेश कोडे यांनी परिश्रम घेतले होते. त्यांनी गाव पातळीवर तलाठी कोतवाल यांच्यापासून ते मंडलाधिकारी नायब तहसीलदार यांच्यापर्यंत सातत्याने पाठपुरावा करून या योजनेचे काम गतिमान केले होते. त्यांच्या या कार्याची दखल पुणे विभागीय आयुक्त कार्यालयाने घेतली आहे. विभागीय आयुक्त डॉक्टर चंद्रकांत पुंडकुलवार यांनी हा सन्मान कोरेगाव तालुक्याला जाहीर केला होता. जिल्हाधिकारी जितेंद्र ढुडी, अप्पर जिल्हाधिकारी जीवन गलांडे यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि कोरेगाव तालुक्यातील महसूल अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सहकार्यामुळे हा बहुमान मिळाला असल्याचे प्रांताधिकारी अभिजित नाईक यांनी सांगितले. मूळ अर्थसंकल्प तुटीचा केवळ विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून अर्थसंकल्प जाहीर केला. आमदार शशिकांत शिंदे यांची सरकारवर टीका. महायुती सरकारने सादर केलेला अर्थसंकल्प हा तुटीचा आहे. अनेकांचे मागील पैसे देणे आहेत, पगाराला पैसे नाहीत. केवळ विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून जनतेला दाखवण्यासाठी अर्थसंकल्प जाहीर करण्यात आला आहे. निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यानंतर त्याचा काही एक उपयोग होणार नाही. जनता राज्यातील राजकारणाला वैतागली आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीसारखेच विधानसभा निवडणुकीत देखील महाविकास आघाडीला चांगले मताधिक्य मिळेल आणि आघाडी राज्यात सत्तेवर येईल असा विश्वास माजी मंत्री आमदार शशिकांत शिंदे यांनी व्यक्त केला. विधिमंडळ अधिवेशनादरम्यान शनिवारी सायंकाळी 4:30 वाजता आमदार शशिकांत शिंदे यांनी विधानभवन आवारातील हिरवळीवर पत्रकारांशी संवाद साधताना सरकारवर टीका केली. 2 महिन्यांवर राज्यातील विधानसभा निवडणूक येऊन ठेपली आहे. त्या अनुषंगाने सादर केलेला अर्थसंकल्प याचा काहीही उपयोग होणार नाही असे सांगत त्यांनी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला चांगले यश मिळेल असा विश्वास व्यक्त केला. तमतात तुटीचा अर्थसंकल्प आहे. राज्यावर कर्जाचा सारखा डोंगर वाढत आहे. बऱ्याच लोकांचे पूर्वीचे निधी पैसे देणं बाकी आहे. लोकांचे पगार वेळेवर होत नाही. ह्या सर्व गोष्टीचा विचार करता हा अर्थसंकल्प जाहीर जरी केला, 2 महिन्यामध्ये निवडणुका लागणार आहे. आचारसंहिता लागली याचा काही उपयोग होणार नाही अशी परिस्थिती असल्यामुळे ह्या अर्थसंकल्पाचा काही उपयोग होणार नाही. फक्त त्यांनी या निवडणुकीपुरतं लोकांना हे दाखवण्यासाठी केलेला अर्थसंकल्प आहे. राज्यामध्ये ज्या पद्धतीने सरकार पाडली गेली, ज्या पद्धतीने पक्ष फोडला गेला, ह्यामध्ये यातल्या लोकांनी त्याच्या विरोधामध्ये जाऊन मतदान केलेलं आहे. काही वेळेला निवडणुका ह्या विकासावर व्हायच्या. आता निवडणुकीचा ट्रेंड हा देशामध्ये आणि राज्यामध्ये बदललेला आहे आणि तो बदलताना त्यांचा असा विचार येतो मनामध्ये की आता वेगवेगळ्या पद्धतीने हा निवडणुकीचा ट्रेंड बदलला तरी सुद्धा महाराष्ट्रामध्ये 2 महिन्यामध्ये आहे त्यामध्ये अनेक वाढ होईल आणि लोकांमध्ये एक वेगळ्या प्रकारचा विश्वास निर्माण करून महाविकास आघाडी सत्तेवर येईल.